धाडस म्हणजे भीती नसणं नाही. धाडस म्हणजे मनात सत्य असताना पुढे चालत राहणं. बरं, तुम्हाला धाडस केव्हा येतं? जेव्हा तुमचे विचार प्रामाणिक असतात, जेव्हा तुमचे हेतू स्वच्छ असतात आणि जेव्हा भूतकाळाच्या सावल्यांनी तुमच्या मनावर कायमचा ताबा मिळवलेला नसतो. द वाउंड इज द प्लेस वेअर द लाईट एंटर्स यू. जखम ही फक्त वेदना देण्यासाठी नसते, कधी कधी तीच आपल्याला अधिक मजबूत बनवते. लेखक रुमी यांनी एक सुंदर विचार मांडलेला आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येकजण कधीतरी तुटतो. काही नाती आपल्या हातातून निसटतात, काही स्वप्न अपुरी राहतात, काही लोक नकळत मनावर खोल ठसे उमटवून जातात. पण त्या ठशांना आपण आयुष्यभर जपून ठेवतो. मग प्रत्येक नवीन नात्याकडे आपण संशयाने पाहतो. प्रत्येक नवीन संधी आपल्याला धोक्यासारखी वाटते आणि प्रत्येक नवीन सुरुवात करताना मन मात्र आपल्या मागं खेचू लागतं. कारण आपण वर्तमानात जगतच नसतो. आपण अजूनही भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकलेलो असतो. पण एक गोष्ट सांगू का? भूतकाळ हा आपला शिक्षक असावा, कैदखाना नाही. द सिक्रेट ऑफ लाईफ इज टू फॉल 7 टाइम्स अँड टू गेट अप 8 टाइम्स. जीवनाचं रहस्य कधीही न पडण्यात नाही, तर प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहण्यात आहे. आणि पुन्हा उभं राहण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती धाडसाची. बरं, हे धाडस बाहेर कुठेच मिळत नाही. ते जन्माला येतं ते आपल्या विचारांमध्ये. ज्याच्या मनात खोटेपणा नसतो, ज्याच्या हेतूंमध्ये स्वार्थ नसतो, ज्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा असतो, अशा माणसाला कोणाचीही भीती वाटत नाही. कारण त्याला काही सिद्ध करायचं नसतं. त्याला फक्त आणि फक्त स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं. खरं धाडस म्हणजे मोठमोठ्या गोष्टी करणं नाही, तर कधी कधी स्वतःची चूक मान्य करणं, पुन्हा एकदा विश्वास ठेवणं आणि सगळं हरवल्यासारखं वाटत असतानाही पुन्हा आपल्या आशा जिवंत ठेवणं. भूतकाळाच्या जखमांना आपल्या भविष्याचं नशीब ठरवू न देणं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला माफ कराल, ज्या दिवशी तुम्ही जुन्या वेदनांचं ओझं खाली ठेवाल, ज्या दिवशी तुम्ही का घडलं यापेक्षा आपण यातून काय शिकलो हा प्रश्न विचाराल, त्या दिवशी मात्र तुमचं मन हलकं होईल. आणि मन हलकं झालं की धाडसाला जागा मिळते. म्हणून परिस्थिती बदलण्याआधी नेहमी आपले विचार बदलावे. आपलं मन स्वच्छ ठेवा आणि आपला हेतू निर्मळ ठेवावा. आणि आपल्या भूतकाळाला वर्तमानावरती बिलकुल राज्य करून देऊ नका. कारण धाडस हे बाहेर कुठेच सापडत नाही. ते आपल्या शांत, स्वच्छ आणि प्रामाणिक विचारांमध्ये जन्माला येतं. जेव्हा मनात सत्य असतं तेव्हा आयुष्य कितीही कठीण असलं तरी पुढे चालत राहण्याची ताकद आपल्याला आपोआप मिळते. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगणार आहे. एक असा प्रसंग ज्याने मला शिकवलं की धाडस हे मनातून जन्माला येतं. त्यावेळी मी 7 महिन्यांची गर्भवती होती. घरात नवीन जीवाच्या आगमनाची चाहूल होती. पण अशा वेळी आयुष्याने आमच्या समोर एक कठीण वळण आणलं. माझे सासरे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल होते. पॅरालिसिस, अल्झायमर, पार्किन्सन तसेच ब्रेनचे नॉर्मल अटॅक यामध्ये त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले होते आणि एक दिवस त्यांनी आम्हाला बोलावून सांगितलं की आता त्यांना घरी घेऊन जा. त्यांचं ते वाक्य आजही कानामध्ये घुमतं. तो क्षण शब्दात सांगता येणार नाही. डोळ्यासमोर अनेक प्रश्न उभे होते. सासऱ्यांची नाकातून फिडिंग ट्यूब होती. स्वतःहून काही खाणं पिणं शक्य नव्हतं. आणि त्यात बेडवरती असलेली व्यक्ती आणि 7 महिन्यांची मी गर्भवती. माझे मिस्टरही खूप गोंधळले होते. त्यांनी विचारलं, आपल्याला हे जमेल का? तू या अवस्थेत कसं सांभाळशील? अशा वेळी त्यांची काळजी ही योग्यच होती.
पण त्या क्षणी माझ्या मनात एक विचार स्पष्ट होता. 16 वर्ष ज्यांनी आपल्याला आपलं मानलं, ज्यांच्यासोबत आपण एक कुटुंब म्हणून जगलो, त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना एकटं कसं सोडायचं? हॉस्पिटलच्या 4 भिंतींमध्ये नाही, तर बाहेर देखील कुठेच नाही. मी माझ्या विचारांवरती खूप ठाम होती. तर आपल्या माणसांच्या सहवासात त्यांना राहायला मिळायलाच हवं. मला माहीत नाही ती ताकद कुठून आली होती. कदाचित देवावरचा विश्वास आणि माझ्या स्वामींची साथ आणि माझ्या मनातली ती खात्री की प्रेमाने केलेली सेवा कधी चुकीची नसते. आणि आम्ही तो निर्णय घेतला दोघांनीही. आजही वाटतं तो निर्णय कठीण होता, पण चुकीचा नव्हता. घरी आल्यावर 8 दिवस ते आमच्यासोबत होते. त्या दिवसात शब्द कमी होते, पण भावना खूप होत्या. कधी त्यांच्या डोळ्यातून, कधी त्यांच्या शांत स्पर्शातून, कधी माझ्या पोटावरती हात ठेवून ते जणू येणाऱ्या बाळालाही आशीर्वाद देत होते. त्या क्षणांचं मूल्य आजही शब्दात मोजता येत नाही. 9व्या दिवशी त्यांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. दुःख होतं, पण एक समाधानही होतं. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते एकटे नव्हते, ते त्यांच्या माणसांमध्ये होते. आणि आज जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो ना, तेव्हा समजतं धाडस म्हणजे नेहमी मोठ्या लढाया जिंकणं नसतं. धाडस म्हणजे एखाद्या माणसाला त्याच्या शेवटच्या क्षणात प्रेमाची साथ देणं. धाडस म्हणजे परिस्थिती कठीण असतानाही माणुसकीची निवड करणं. धाडस म्हणजे भीती असूनही हृदयाचं ऐकणं. त्या दिवशी आम्ही एक धाडसी पाऊल उचललं होतं, पण खरं सांगायचं तर त्या निर्णयाने आम्ही कोणावर उपकार केले नाहीत. उलट त्यांच्या शेवटच्या दिवसातील त्या क्षणांनी आम्हालाच आयुष्यभरासाठी शांतता दिली. कारण काही निर्णय डोक्याने घेतले जातात आणि काही निर्णय हृदयाने. आणि हृदयाने घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप होऊ देतच नाहीत. कधी कधी धाडस म्हणजे जग जिंकणं नसतं, तर एखाद्या माणसाच्या शेवटच्या प्रवासात त्याचा हात सोडू न देणं असतं. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.